पर ये गोबर जिनको रिफाइन करके लेना हो लो, मुझे कोई दिक्कत नहीं, ऐसे लेके कितनी अच्छी चीज है, तन मन। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण प्रत्येक जण म्हणू शकतो की फक्त हे अंधभक्त आहेत, असं मी सुद्धा सुरुवातीला म्हणत होतो की या लोकांकडे जर पाहिलं, यांची जर ही अंधभक्ती पाहिली तर मी फक्त म्हणत होतो हे मोदीजींचे बीजेपीचे अंधभक्त आहेत. परंतु हे बीजेपीचे अंधभक्त नसून, हे मोदीचे अंधभक्त नसून, हे फक्त यांचा ब्रेन वॉश केला गेलाय. आता तुम्ही म्हणत असाल हे अंधभक्त नसून हे ब्रेन वॉश तू केला, हे कशावरून म्हणू शकतो? याचं एक कारण आहे, ते म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आता हे तर नाव तुम्ही नवीनच ऐकलं असेल. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे काय? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे जे व्हॉट्सअप आहे त्याच्यावर फेक न्यूज देणं. आता हे जे आहे हे यांचा फक्त ब्रेन वॉश केला गेलाय, म्हणजे भारतातल्या 50% जनतेचा तर आज ब्रेन वॉश केला गेलाय आणि ते अंधभक्त नाहीत. आणि आपण हे पाहिल्यानंतर आपण म्हणतो की अंधभक्त आहेत, यांचा ब्रेन वॉश केला गेला नाही. आता जर एखादी गोदी मीडिया असेल, त्या गोदी मीडियाने जर सांगितलं की असं असं हे हिंदूचे बचावकारक आहेत, दोन धर्मामध्ये जर भांडण लावण्याचं काम जर गोदी मीडियानं केलं तर त्यांच्यावर FIR केस आणि त्यांना हातकड्या बेड्या लागण्याचं सुद्धा त्यांना भेव असतं. म्हणून गोदी मीडिया अशा प्रकारचं काही करत नाही. एखादी अँकरनं जरी तसं केलं तर त्याच्यावर ताबडतोब केस केली जाते. आपण जर एखादी अँकरने दिलेली बातमी जर ऐकली आणि ती जर आपल्याला फेक वाटली तर आपण ताबडतोब पडताळणी करू शकतो. परंतु व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून आपल्याला एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे असं जगभर पसरलेला मेसेजची आपण कधी तपासणी करत नाही. प्रत्येक देशांनी आज कोट्यावधीने खर्च केलाय. कशासाठी? प्रत्येक मेसेजची पडताळणी करण्यासाठी. पण आमचं भारत सरकार एक असं सरकार आहे की जिथं सर्च डिव्हाइससाठी 1 रुपया सुद्धा खर्च केला जात नाही. मग तुम्हाला वाटत असेल की हे सर्च डिव्हाइससाठी पैसा का खर्च करत नाही? कारण यांचा पक्ष जर महान होत असेल, यांचं नाव जर मोठं होत असेल तर कशाला हे खर्च करणार आहेत सर्चसाठी? ही बातमी खरी आहे की खोटी कोणीच सर्च करत नाही. आणि गोदी मीडिया असं काम कधीच करू शकत नाही. म्हणून मोदी सरकारने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर करायला सुरुवात केली. हे मी नाही सांगत, हे ध्रुव राठी नावाचा एक जगप्रिय म्हणजे भारतातला एक सुप्रसिद्ध युट्यूबर आहे आणि त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. ती लिंक तुम्ही पाहू शकता. कशा प्रकारे आपल्या लोकांचा ब्रेन वॉश केला जातोय. यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये 4 ग्रुप पाडले. पहिला ग्रुप म्हणजे हिंदू धर्म होईल त्या जुन्या पुराव्यानिशी कसा महान होईल हे सांगण्याचं काम फक्त ग्रुप 1 करतात. मग आता ह्या ग्रुप A चे जे सदस्य आहेत ते फक्त मोदी सरकारने लावलेले होईल त्या पद्धतीने हिंदू धर्मांना महान करण्याचं काम हे करतात. आणि नंबर 2 म्हणजे ग्रुप 2 आहे, त्या ग्रुपमध्ये सांगतात, त्या ग्रुपचं कामच तेवढं की हिंदू धर्माच्या एका साधूला यांनी मारलं, हिंदू धर्माच्या साधूला एका मुस्लिम मुलांनी मारलं, अशा प्रकारच्या फेक बातम्या देऊन हिंदू धर्माला इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन हे धर्म बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या फेक न्यूज ग्रुप 2 दिल्या जातं. आता ग्रुप 3 मध्ये हिंदू धर्मावर इतका अटॅक केला जातो, हिंदू धर्मातील प्रत्येक लोकांवर इतका प्रेशर टाकला जातो, त्या लोकांना माहित नसतं की फेक न्यूज आहे की खरी. त्यांना सांगलं जातं की तुमच्या मुलीची हत्या करण्यात येत आहे, इथे हिंदू मुलीची मुस्लिम मुलांनी हत्या केली, हिंदू धर्मावर इतकं मोठं संकट येणार आहे, हिंदू धर्माच्या मुलींना बौद्ध धर्माच्या मुलांनी पळून नेलं. अशा विविध फेक न्यूज दिल्या जातात. परंतु या फेक न्यूजच्या आहारी तुम्ही जाऊ नका. या फेक न्यूजच्या आहारी जाऊन कित्येक लोक भांडणं सुद्धा लावून घेतात. या फेक न्यूज आहेत, यासाठी आमच्या सरकारने ताबडतोब निर्णय घेतले पाहिजे. परंतु सरकार यासाठी काहीच करत नाही. हे ग्रुप 3चं काम होतं. पण आता ग्रुप 4 हे फार आणि फार महत्वाचं आहे. ग्रुप 4 मध्ये ज्या लोकांच्या मनावर प्रेशर आलाय, ज्यांच्या ब्रेनवर प्रेशर आलाय की आमच्यावर इतकं मोठं संकट येणार आहे, त्यावर ग्रुप 4च्या माध्यमातून ते संकट दूर कशा प्रकारे केले जाते हे ऐका. त्यांना सांगलं जातं की हिंदू धर्मावर जे काही संकट येईल ते आपल्या देशाचे पंतप्रधान हिंदू धर्माचे आहेत आणि ते आपल्यावर कोणतंच संकट येऊ देत नाहीत. फक्त बीजेपीला मतदान करा आणि आमच्या मोदी सरकारला निवडून आणा, म्हणजे येणाऱ्या काळात हिंदू धर्मावर कोणतंच संकट येणार नाही, आपल्या मुली बाळ सुद्धा सुरक्षित राहतील. अशा प्रकारे फेक न्यूज दिल्या जातात फक्त मोदींच्या वोटसाठी.
मग अशा फेक न्यूज देऊन जर आमच्या देशातल्या जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तरी लोकशाही नाही, हे फक्त त्यांच्या सत्तेचा माज आलेला आहे आणि सत्तेचा माज हा पैशाने नाही तर आमच्या मताने निवडला जातो। म्हणून येणाऱ्या काळात अशा फेक न्यूजच्या आहारी न जाता स्वतंत्रपणे शिकलेल्या माणसाला, उदाहरणार्थ राहुल गांधी असेल, अशा शिकलेल्या अरविंद केजरीवाल सारख्या शिकलेल्या सुशिक्षित माणसाला मतदान करा, म्हणजे जेणेकरून देश सुद्धा असुशिक्षित होणार नाही। देशाला शिक्षणाकडे जर आम्हाला न्यायचं असेल तर फक्त सुशिक्षित नेतेच आम्हाला निवडले पाहिजेत आणि असा लोकांचा खोट्या फेक न्यूजनं ब्रेन वॉश केला जातोय, म्हणून अशा न्यूजवर सुद्धा विश्वास ठेवू नका। धन्यवाद।